ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजपर्यंत आपण भाग 1 श्री स्वामी समर्थ बखर भाग 1 पाहिला. आजपासून आपण भाग 2 स्वामी समर्थ महाराजांचे बखर आणि त्याचा पूर्वार्ध पाहणार आहोत. तर सर्वांना सूचना आहे, घरातच थांबा, बाहेर जाऊ नका. कोरोना हा विषाणू फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, आजूबाजूवाल्यांची काळजी घ्या. यासाठी हा स्वामी समर्थांच्या चरणी यातून सर्वांना सुटका मिळावी याकरता हा छोटासा प्रयत्न आहे स्वामींना विनवण्याचा. कारण की स्वामींचं लक्ष सर्वत्र असतं आणि ते सर्वांवर माया करतात. कारण ते एकदा जर कोणाला त्यांनी हातामध्ये घेतलं तर ते कोणाला सोडत नाही, ते सदैव जीवनभर सर्वांना साथ देत राहतात. श्री स्वामी समर्थांनी रिकाम्या चिलमीतून जाळ काढला. इकडे महाराज तेथून उठले. ते गाववेशीसमोर फाटक म्हणून निशाण ठेवण्याची जागा आहे, तेथे जाऊन 3 दिवस निराहार बसले. 4थ्या दिवशी फाटकातील आमद अलीखा म्हणून रिसालदार होता. त्याने महाराजांस थट्टेने विचारले, हुक्का पिते है? तेव्हा महाराजांनी उत्तर दिले, हां पिता हूँ. हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लबाडीने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजांस सोडण्यास दिला. महाराजांनी सुरसुर करीत हुक्का ओढताच चिलमीवर भक्कम जाळ झाला. चिलीम रिकामी असून जाळ झाला त्याबद्दल त्यांस चमत्कार वाटला व महाराज 3 दिवस उपोषित आहेत, सबब त्यांस कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदाराने मनात आणले. चोळप्पाचे घर नजीक होते. त्यास महाराजांबद्दल हकीकत कळवून जेवणाची तयारी करण्याचे सांगितले. चोळप्पाचे घरी स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांस घेऊन आला. चोळप्पाने ताट वाढून महाराजांपुढे आणून ठेवले. महाराज जेविनात रिसालदारास ताटास हात लाव म्हणून महाराज सांगू लागले. ब्राह्मणाच्या भोजनाचे ताटास हात कसा लावावा म्हणून रिसालदार शंकित झाला. मत डरो, हमको पकडो म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर निरुपाय होऊन ताटास हात लावून ताट महाराजांपुढे ठेवले. मग महाराज मोठ्या प्रेमाने जेवले. श्री स्वामी समर्थ महाराज चोळप्पांकडे आले. बायका माणसांनी हा चमत्कार पाहून हा कोणी वेडा व बाट्या माणूस चोळप्पाने घरात आणला म्हणून त्यास नावे ठेवली. दुसऱ्या दिवशी महाराज तेथेच राहिले. घरातील स्वयंपाक सिद्ध झालेला सर्व विटाळ टाकल्यामुळे बायका फार रागावल्या व चोळप्पास वेड लागले असे म्हणून त्यास त्रास देऊ लागल्या. चोळप्पाची मात्र भक्ती कमी न होता उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागली. वाटेल त्या ठिकाणी हगावे, घरातील डाळदाणा गायीकडून खावावा, भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास द्यावा, असे अनेक प्रकारांनी महाराजांनी चोळप्पास त्रास दिला. पण सर्व सहन करून तो महाराजांचा पूर्ण भक्त बनला. वर सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी राहिले होते. मनास वाटेल तेव्हा दुसरीकडेही जाऊन राहत, पण चोळप्पा त्यांच्या सेवेत बरोबर तत्पर असे. पलटणी तयार करीतो. काही दिवस पावेतो महाराज चिंतोपंत आप्पाटोळ यांच्या घरी जाऊन राहिले. तेथे असता महाराजांनी चमत्कारिक खेळांची सुरुवात केली. तो खेळ असा, गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे महाराज आणीत व त्यांचे वीत लांबीचे तुकडे करून त्यात माती भरून दुसरे लाकडाने ती माती ठाशीत असत. मग 5-5, 6-6 तुकडे त्रिकोणाकृती ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुकी लावून ठेवितात त्याप्रमाणे रांगाच्या रांगा लावून ठेवीत असत. त्याप्रमाणे घोंगडीच्या दशा काढून त्या 10-5 एके ठिकाणी गाठून त्यांची रांग लावून ठेवीत. असा क्रम 6 महिने पावेतो चालला होता. महाराज हे काय करिता असा कोणी प्रश्न केल्यास पलटणी तयार करीतो म्हणून जबाब देत. महाराजांच्या कृतीचा अर्थ कोणास कळेना. पुढे सन 1857-58 साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बदलून नानासाहेब पेशवे यांचे बंड झाले. तेव्हा महाराजांनी खेळ रूपाने युद्धाची तयारीची चिन्हे दाखविल्याचे सर्वांचे ध्यानी येऊन मोठा चमत्कार वाटला. याप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असे, पण तो अर्थ प्रसंगानुसार विचारदृष्टीने पाहिला म्हणजे ध्यानात येईल. सन 1857 सालचे बंडाचा काही दिवस धुमाकूळ माजून अनेक लहान थोर गोरगरीब स्त्री पुरुषांचा विध्वंस होऊन पुढे इंग्रज बहादुरांचे पराक्रमाने जिकडे तिकडे शांतता होत चालली.
अशा संधीत श्री स्वामी समर्थ दुसराच खेळ खेळू लागले. तो असा की अक्कलकोटास लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे. तेथे जाऊन रोज प्रातःकाळी महाराजांनी त्या तोफेच्या तोंडात डोके खुपसून बसावे असा काही दिवस क्रम चालला. लोकांस या कृतीचा काही अर्थ कळेना. पुढे बंडाची चौकशी होऊन बंडात सामील असलेल्या हजारो लोकांस तोफेच्या तोंडी देण्याचा सरकारने सपाटा चालविला. तेव्हा सुज्ञ जनांस महाराजांच्या कृतीचा अनुभव आला. पुढे महाराजांनी ती कृती सोडल्यावर तोफेच्या तोंडी देण्याचेही बंद झाले. जामखिंडीकर निर्दोष सुटले. सदरचे बंडात सामील असल्याबद्दल पुष्कळ राजे रजवाड्यांवर वहीम येऊन त्यांची चौकशी झाली. जामखिंडीचे राजे श्री आप्पासाहेब यांच्यावरही त्यावेळी आफत आली होती. कोणी दुष्ट लोकांनी आप्पासाहेबांबद्दल इंग्लिश अधिकाऱ्यांचे कान फुंकल्यावरून आप्पासाहेब बंडात सामील आहेत असा त्यांच्यावर आरोप येऊन इंग्रज सरकारांनी त्यांचे संस्थान जप्त केले होते व खुद्द आप्पासाहेबांस अटक करून वेंगुर्ल्यास नेऊन ठेवले होते. त्यावेळी आप्पासाहेबांचे पदरचे गृहस्थ गोपाळ जोशी हिरळीकर हे अक्कलकोटाचे राहणारे असल्याने रजा घेऊन काही कामास अक्कलकोटास आले होते. त्या वक्ती महाराजांची बरीच प्रसिद्धी झाली होती. श्री समर्थांची कीर्ती ऐकून हिरळीकर जोशीबुवा त्यांच्या दर्शनास गेले. श्री स्वामी महाराज अक्कलकोटाबाहेर सभोवार खंदक आहे त्यावर बसले होते. जोशीबुवा महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे सन्निध इतर मंडळी बसली होती त्यात जाऊन बसले. मंडळीत इकडील तिकडील गप्पा होत होत्या. जोशीबुवांनी आपल्या यजमानावर आलेल्या प्रसंगाची इत्यंतभूत हकीकत मंडळीस सांगितली. हकीकत सांगणे चालले असता एकदा महाराजांनी जामखिंडीकडे तोंड फिरविले व तोंडावर छाटी घेऊन या 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 असे म्हणून हातांनी बोलवण्यासारखी खून बरेच वेळ करीत बसले. मंडळींनी ही कृती पाहून जोशीबुवांस सांगितले की श्री स्वामी समर्थ तुमचे यजमानास बोलावित आहेत. त्या अर्थी खचित ते दोषमुक्त होऊन परत येतील. जोशीबुवांस मोठा आनंद होऊन त्यांनी शकुनगाठ बांधली. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुढे 6 महिन्यांनी जामखिंडीकर हे निर्दोष ठरून वेंगुर्ल्याहून आपल्या संस्थानात परत येऊन अधिकार चालवू लागले. याप्रमाणे पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दल काही चमत्कारिक कृती करून महाराज दिग्दर्शन करीत असत. आप हिंदू का कुछ रहा नहीं. पुढे सन 1859 साली निलंगे जिल्हा नलदुर्ग इलाखा मोंगलाई येथे रोहिले लोकांनी बंडावा करून लाखो रुपयांची लूट केली व पुष्कळ लोकांस मारठोक केली. ही बातमी चोहोकडे पसरली. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी अक्कलकोटास बुधवार पेठेत बदुलाखा शिपाई यांच्या अंगणात बसली होती. महाराजांच्या सन्निध पुष्कळ लोक बसले होते. त्यात निलंगे रोहिल्यांनी लुटल्याची गोष्ट निघाली. तितक्याच समर्थांनी बादुल्ला खा यास आज्ञा केली की एक लगाम घेऊन ये. त्याप्रमाणे त्याने लगाम आणून महाराजांच्या हाती दिला. तो लगाम घेऊन महाराज उठले व अंगणातच एक बोरीचे झाड होते त्यास लगाम अडकवून आपल्या जागेवर येऊन बसले व खाली लिहिल्याप्रमाणे त्यांनी उद्गार काढले. आप हिंदू का कुछ रहा नहीं. हत्ती गया, घोडा गया, पालखी गया, ऊंट गया, आदमी गया, सब कुछ गया असे बोलून महाराज स्तब्ध राहिले. महाराजांचे वर लिहिलेले उद्गार कितपत खरे झाले याची साक्ष इतिहास देत असल्याने त्याचबद्दल येथे जास्ती लिहिणे जरुरी नाही. हमको क्या मालूम तुम्हारी गऊ डाळ खा गई उनको पूज जा. चोळप्पाचे घरी राहून त्यास व त्याचे घरचे माणसास श्री स्वामी महाराजांनी बहुत प्रकारे त्रास दिला. पण त्याबद्दल वाईट न मानून चोळप्पा त्यांचा निस्सीम भक्त बनला. एकदा चोळप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात ठेवली होती. महाराज कोणास न कळता त्यातील डाळ चोळप्पाचे गाईस नेऊन घालीत. काही दिवसांनी रांजण रिकामा पडला. पुढे एके दिवशी काही सण आला. पुरणपोळी करावी या हेतूने चोळप्पाची बायको डाळ काढण्यास गेली. पाहते तो रांजण रिकामा. महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला माहीतच होत्या. यावरून यांचेच काहीतरी कृत्य असावे असा तिला संशय येऊन तिने ही गोष्ट चोळप्पास कळविली. चोळप्पाने महाराजांस डाळीबद्दल विचारले तेव्हा महाराजांनी जबाब दिला, हमको क्या मालूम तुम्हारी गऊ गाय डाळ खा गई उनको पूज जा. चोळप्पा घरचा फार दरिद्री होता. त्यामुळे त्याचे बायकोस महाराजांच्या कृतीचा फार राग येईल असे निदान हाती सापडले असून ओळख पटली नसल्याने ती महाराजांस प्राकृत मनुष्यच समजे. ज्याप्रमाणे नंद यशोदेचे घरी कृष्णाने अवतीर्ण होऊन अद्भुत चमत्कार करून पुन्हा आपल्या मायेच्या योगाने कृष्ण आपला बाळ आहे अशी माता पित्यांस भुरळ घातली होती, तद्वतच चोळप्पाचे घरी श्री स्वामी रत्न अवतीर्ण झाले असून जरी त्यांनी बहुत चमत्कार केले तरी ते अवतारी असल्याबद्दल भुरळ पडल्यामुळे घरातील माणसांस त्यांची ओळख झाली नाही. श्री स्वामी भक्त मालोजीराजे. महाराज अक्कलकोटास आले तेव्हा श्रीमंत मालोजीराव नुकतेच गादीवर बसले होते. ते पुढे महाराजांचे पूर्ण भक्त बनले. महाराज आल्यावर काही दिवसांनी आपल्या गावात कोणी साधू आले आहेत
म्हणून हकीकत राजाचे सेवक राजास सांगू लागले. राजाने त्यांस उत्तर दिले, साधू करे कशावरून म्हणावे. आता त्यांची गोष्ट निघाली आहे तर आत्ताच्या आत्ता त्यांनी येऊन आपणास दर्शन द्यावे, म्हणजे ते खरे साधू असे आपण मानू. इतके बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामी महाराज राजापुढे येऊन उभे राहिले. राजास मोठे आश्चर्य वाटले. त्याने मनोभावाने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. पुढे काही वेळाने महाराज उठून गेले. पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरास आले होते. संस्थानाचे काही कामासंबंधाने श्री मालोजीराजे साहेबांस त्यांनी बोलाविले. राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत आप्पा यांस बरोबर घेतले व जावयास निघाले. टोळ यांनी राजेसाहेबांस सुचविले की आपणास राजकीय कामास जावयाचे आहे, करिता चोळप्पाचे घरी एक साधू आले आहेत, त्यांचे दर्शन घेऊन जावे हे बरे. राजेसाहेबांनी टोळ यांच्या म्हणण्यास रुकार दिला. चोळप्पाचे घरी बाजीवर महाराज बसले होते. मेळण्यातून उतरून आत येऊन पाहतात तो महाराजांची कडक मुद्रा पाहून राजाचे पुढे जाण्यास धैर्य होईना. अरे इकडे ये म्हणून महाराजांनी हाक मारल्यावर आत जाऊन राजाने महाराजांचे दर्शन घेतले. तितक्यात एका शिपायाच्या हातात तरवार होती, ती घेऊन महाराजांनी राजाच्या हाती दिली. तसेच हुजाऱ्याचे हातात पिकदानी होती, ती घेऊन राजाच्या हाती दिली. मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरास गेले. गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते, त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतर मानपान राजास मिळावा तसा मिळाला नाही. यामुळे राजास वाईट वाटले. गव्हर्नर साहेब व राजेसाहेब यांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यासंबंधाने संस्थानात बंदी झाली होती. त्याबद्दल विचार करून साहेबांनी पूर्ववत हत्यारांची मोकळीक दिली. महाराजांनी राजाच्या हातात तलवार दिली होती. त्याचा अर्थ हत्यारे बाळगण्याची परवानगी होईल असा अनुभवास आला व पिकदानी दिली हे अपमानदर्शक असल्याचा अनुभव आला. हे पाहून राजास आश्चर्य वाटले. पुढे राजाची भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागली. मग चोळप्पास महाराजांनी शुश्रूषा करण्याबद्दल राजाने 5 रुपये दरमहाची नेमणूक करून दिली. महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत असत व वाटेल तेथे बसत. लहर लागेल त्याप्रमाणे वाटेल त्याचे घरी अन्न ग्रहण करीत. ब्राह्मण, शूद्र, वैश्य व यवन या सर्वांस ते सारखेच मानित. जातीपेक्षा भक्ती महाराजांस प्रिय होती. श्री स्वामी समर्थ महाराजांनी मृत उंदरास जिवंत केले. एके दिवशी फिरत फिरत श्री स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात गेली. राजा पुढे येऊन महाराजांस घेऊन घरात गेला व उभयता देवघरांपुढे झोपाळ्यावर बसले. दोघांच्या गोष्टी चालल्या. इकडे देवघरात आप्पा सलग पुजारी गंध उगाळीत होता. तो एक उंदीर येऊन निरांजनातील फुलवाती खाऊ लागला. त्याचकडे सलबाची नजर गेली. देवघरात उंदरांचा फार त्रास झाला होता. नित्य उंदीर वाती खाऊन जात. आपस उंदरांचा राग येऊन त्याने हातातील खोड मोठ्या जोराने उंदरावर फेकले. त्या सरसा उंदराचा प्राण गेला. मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्यास आप्पा घेऊन चालला. महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आपास आज्ञा केली. आप्पाने महाराजांच्या हाती उंदीर दिला. त्यास घेऊन महाराजांनी उंदरास झोपाळ्याच्या कंड्यातून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी 10-5 वेळा काढघाल केली. मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव म्हणताच उंदीर सजीव होऊन ताडकन उडी मारून आपले बिळात पळून गेला. हा चमत्कार पाहून राजास महाराजांच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठा चमत्कार वाटला. मी तुझे गावी आलो असून तू येथे काय येतोस? हा चमत्कार घडला त्याच वर्षी श्रीमंत मालोजीराजे गुरुप्रतिपदेचे उत्साहास गाणगापुरी गेले. दरवर्षास गाणगापुरात जाऊन त्रिरात्र तेथे वास करून ब्राह्मण भोजन घालून राजेसाहेब परत येत. यावर्षी ब्राह्मण भोजन झाले आणि रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वामी स्वप्नात येऊन बोलले की मी तुझे गावी आलो असून तू येथे काय येतोस? हे स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरे दिवशी अक्कलकोटास परत आला. श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत अशी त्याची खात्री झाली. मग स्वामींच्या पादुका घेऊन त्यास गंधलेपन करून त्या देवळात पूजेस ठेवल्या. पुढे गुरुप्रतिपदेचा उत्साह राजा अक्कलकोटासच करू लागला. संस्थानातून प्रतिवर्षास 150 रुपयांची नेमणूक उत्साहास असून आद्य पाववेतो मोठ्या थाटाने उत्साह होत असतो. चौफुला विहिरीत टाकू. एक वेळ श्री स्वामी समर्थ राजवाड्यांच्या अंगणात फिरत होते. तितक्यात हुजऱ्याच्या हातात सुवर्णाचा चौफुला होता. तो महाराजांनी हिसकावून घेतला. अंगणात एक खोल विहीर होती. तिकडे पाहून महाराजांनी राजास प्रश्न केला की चौफुला विहिरीत टाकू. राजाने हात जोडून विनंती केली की महाराज चौफुला आपलाच आहे, त्याचे पाहिजे ते करावे. हे ऐकून महाराजांनी चौफुला विहिरीत फेकून दिला. सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्व लोक खेदयुक्त मुद्रेने पाहू लागले. राजास महाराजांच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती. सबब त्यास चौफुला गेल्याबद्दल काहीच फिक्री वाटली नाही. रात्री महाराज वाड्यातच राहिले. दुसरे दिवशी प्रातःकाळी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले.
तेथे राजाही आला. अरे पोहरा आण म्हणून महाराजांनी राजास आज्ञा केली. राजाने तात्काळ पोहरा व दोर आणविला. विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला तो काय चमत्कार झाला पहा. पोहऱ्यातून सुवर्णाचा चौफुला वर आला. चौफुल्यातील लवंगा वेलदोडे तसेच्या तसेच असलेले दृष्टीस पडले. हा चमत्कार पाहून राजास व सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. महाराज चोळप्पाकडे वास करून त्यांचे देव बनून राहिले. नमस्कारापासून चमत्कार नसतो अशी आपल्यात एक म्हण आहे. चोळप्पाची तरी महाराजांचे चरणी भक्ती उगीच लागली नाही. अनेक अमानुष कृत्ये अनुभवून चोळप्पा श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त बनला. तो घरचा दरिद्री असल्याने घरची भांडी गहाण ठेवून महाराजांस जेवू घालण्याचा प्रसंग येईल. पुढे लवकरच राजांकडून महाराजांकरिता नेमणूक ठरली. महाराजांची तरी कशी चमत्कारिक लीला होती पहा. जो पावे तो चोळप्पा स्वतः घरची भांडी गहाण ठेवून महाराजांस जेवू घाली. तो पावे तो महाराज दुसरे कोठे न जाता त्याचे घरीच जेवीत. पुढे राजाची भक्ती बसून राजवाड्यातून नित्य महाराजांकरिता व चोळप्पाचे माणसांकरिता शिधा येऊ लागला. तेव्हापासून महाराज चोळप्पाच्या घरी क्वचितच जेवीत. नित्य गावात फिरून भक्ताच्या घरी जेवीत असत व पुढे गाव गन्नाही हिंडू लागले. आम्ही संन्यासी, आमच्या मागे तुम्ही लागू नये. प्रथम 2 महिने महाराजांनी चोळप्पासाठी त्रास देऊन त्याची कसोटी पाहिली. पुढे एके दिवशी महाराज एक कोसावर हासापूर म्हणून गाव आहे तेथे गेले. चोळप्पाही त्यांच्या मागे होता. महाराजांनी रागून सांगितले, आम्ही संन्यासी, आमच्या मागे तुम्ही लागू नये, घरी जाऊन प्रपंच करावा असे सांगून महाराज झपाट्याने चालले. तो चोळप्पा त्यांचा पिच्छा सोडेना. महाराजांनी मागे वळून चोळप्यास शिव्या दिल्या व परत जाण्यास सांगितले. पण तो कशाचा परत जातो. हात जोडून त्याने महाराजांची प्रार्थना केली. महाराज, मी घरदार सोडेन, बायको पोरे सोडेन, सर्वत्रांचा त्याग करेन, पण स्त्रीचे चरण सोडणार नाही. त्याची दृढ भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले. आपल्या पायातील खडावा महाराजांनी चोळप्पाच्या अंगावर फेकून त्याची पूजा करण्यास आज्ञा दिली. चोळप्पा भक्तीने पादुकांची पूजा करू लागला. पुढे गावातील आजारी, संबंधी, व्याधीग्रस्त वगैरे लोकांस चोळप्पाच्या घरी पादुका आहेत, त्यांच्या दर्शनाने व्याधींचे निरसन होईल म्हणून दृष्टांत होऊ लागले. खुद्द महाराजांचीही अगाध कीर्ती सर्वत्र पसरू लागली. घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय. चोळप्पाचे कुटुंबातील मनुष्यांपैकी महाराज एक मनुष्य बनून राहिले होते. एके दिवशी महाराज बाहेर गेले असता चोळप्पाच्या घरात घुबड शिरले. हे काहीतरी विपरीत चिन्ह आहे असे जाणून चोळप्पाने घराच्या दारास कुलूप लावून बाहेरून काठी लावून सर्व मुलाबाळांसह चोळप्पा खास बागेत जाऊन राहिला. काही वेळाने महाराज घरी आल्यावर तपास करीतात तो चोळप्पा बागेत जाऊन राहिल्याचे समजले. मग महाराज चोळप्पास खास बागेतून सायंकाळी घरी घेऊन आले. घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय म्हणून महाराज चोळप्पास रागे भरले. याप्रमाणे महाराजांचे पुढे धर्मभोळेपणात चालत नसे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चोळप्पाकडील लीला. ज्या अंथरुणावरून चोळप्पाचे मुले बाळे निजत त्यावर महाराज निजत असत. महाराजांनी प्रथम चोळप्पास फार त्रास देऊन त्याचे सत्व पाहिले. चुलीवरचा तवा काढून चुलीत हगावे, चूल पेटली असता त्यात पाणी ओतून ती विझवावी, ओवळ्याने स्वयंपाकास शिवून तो विटाळावा, सोवळ्याने पदार्थ वाढतो असे म्हणून नग्न होऊन वाढावयास लागावे वगैरे अनेक प्रकारांनी घरातील माणसांस महाराजांनी त्रास दिला. एके दिवशी सण असल्याने चोळप्पाच्या बायकोने परातभर पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. तितक्यात बाहेर एक बैरागी येऊन अलग केल्याबरोबर महाराजांनी जी पोळ्यांची परात उचलली ती बाहेर बोवाजवळ नेली. चोळप्पाच्या बायकोने धावत धावत मागे जाऊन परात आपल्या ताब्यात घेतली व बैराग्यास एक पोळी वाढून परात घेऊन आली. एके दिवशी चोळप्पा बाहेरगावी गेला होता. सकाळचे प्रहरी महाराजांनी चोळप्पाचे बायकोस व मुलाबाळांस घराबाहेर हाकलवून लावले व आपण एक मोठी काठी धरून उंबरट्यात बसले. ते कोणास घरात येऊ देईनात. 2 प्रहर होऊन गेले. सर्व माणसे भुकेने तळमळ करू लागली, पण महाराज कोणाचे ऐकेनात. मग चोळप्पा गावाहून परत आला तेव्हा त्याने महाराजांची मुलाप्रमाणे समजूत काढून दारातून उठविले. मग चोळप्पाचे बायकोने घरात जाऊन स्वयंपाक केला व सर्वांस अन्न मिळाले. एक वेळ असे झाले की चोळप्पाचे बायकोस 9 महिने भरून प्रसूती समय नजीक आला. पोट दुखू लागले म्हणून बाई खोलीत बाजेवर जाऊन निजली, पण महाराजांनी जो हट्ट धरिला तो ते खोलीचे दार लावू देईनात. एवढेच नाही तर महाराजांनी खोलीत उद्योग चालविला तो असा की मडक्याच्या उतरंडी होत्या त्या उतरून सर्व मडकी खोलीवर पसरली. इकडे बाईची बाळंत होण्याची वेळ आली. महाराजांपुढे कोणाचा इलाज चालेना. बायांस वाटले आता महाराज फजिती करीतात. इतक्यात बाई प्रसूत होऊन कन्या झाली. त्या सरसे महाराजांनी दार लावून घेतले व उतरंडी रचून ठेवण्यास सांगितले. एके दिवशी चोळप्पाचे बायकोचे हातास विंचू चावला. वेदना सोसवेनात म्हणून ती मोठ्याने रडू लागली. महाराज घरातच होते. ती रडते असे पाहून महाराजांनी आपला जोडा तिचकडे फेकून त्यात हात घालण्यास तिला सांगितले.
बाईने जोड्यात हात घातल्याबरोबर वेदना कमी होऊन हात थंडगार झाला. बाईस वाटले आता हात बरा झाला अशा समजुतीने बाईने हात जोड्याबाहेर काढला. त्या सरशा वेदना पुन्हा सुरू झाल्या. पुन्हा हात जोड्यात घालताच वेदना कमी झाल्या. जोड्यातच हात ठेवून तो उशाशी घेऊन बाईने स्वस्त झोप घेतली. एके दिवशी चोळप्पाच्या घरी त्याची मेहुणी आली होती. अंथरुणाखाली नथ ठेवून ती रात्री निजली. चोळप्पाचे पुतण्याने ते पाहिले होते. पहाटेस उठून तो बागेत फुले आणण्यास जात असे. जातेवेळी हळूच नथ काढून घेऊन ती त्याने लांबविली. बाई सकाळी जागी होऊन पाहते तो अंथरुणाखाली नथ नाही. बाई घाबरली व इकडे तिकडे नथीकरता तिने हुडकाहुडक केली, पण नथ मिळाली नाही. बाई भिक्षुकाची बायको होती. मोठ्या प्रयासाने नवऱ्याने 100-125 रुपये मिळवून नुकतीच नथ करविली होती. बाई नथीकरता आक्रोश करू लागली. अक्कलकोटवासी जनांचे पोलीस, वैद्य, ज्योतिषी सर्व महाराजच होते. महाराजांजवळ जाऊन बाईने रडत रडत नथ चोरीस गेल्याचा मजकूर सांगितला. महाराज बाईस म्हणाले, रडू नको, उगीच बस, तुझी नथ सापडेल. बाई महाराजांजवळ बसली. 1 तास झाला नथ मिळत नाही हे पाहून बाई महाराजांजवळ नथीबद्दल पुन्हा विनवणी करू लागली. थांब ग, तुझी नथ मिळेल, घाबरतेस का? म्हणून महाराज बाईस म्हणाले. पुढे चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. त्यास पाहून महाराज म्हणाले, अरे ती रडत आहे, तिची नथ दे. पोऱ्या नथ घेतल्याचे कबूल करीना. त्यास शिव्या देऊन महाराज म्हणाले, सकाळी अंथरुणाखालची नथ नेलेली देऊन टाक. महाराज रागावलेले पाहून मुलाने बाईची नथ गुपचूप काढून दिली. श्री महाराजांच्या काळात अक्कलकोटातील 3 कारकीर्द. श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटात सुमारे 22-23 वर्षे वास झाला. या काळात 3 कारकिर्दी झाल्या, म्हणजे महाराजांची सेवा करणे, त्यांचपुढे भक्त लोक पैसा व इतर जिनसा ठेवीत त्यांची व्यवस्था लावणे व साधारणपणे महाराजांवर नजर ठेवणे ही 3 कामे 3 वेळेस 3 निरनिराळ्या व्यक्तींकडे सोपली गेली. पहिली कारकीर्द चोळप्पाची, दुसरी श्रीमंत राणीसाहेब व सुंदराबाई यांची व तिसरी पंचाची. या कारकिर्दी बदलण्याचे कारण काय हे योग्य स्थळी कळविण्यात येईलच. यापुढे ज्या आम्ही गोष्टी देत आहोत त्या आम्हास ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्याप्रमाणे देत आहोत. त्यातील खाली पाहिल्याने घडलेली गोष्ट कोणती व मागाहून घडलेली कोणती त्याचबद्दल खात्रीपूर्वक काहीच सांगता येणार नाही. कारण जसजशा गोष्टी घडल्या तसतशा क्रमाने त्या कोणी लिहून ठेवल्या नाहीत, त्यामुळे तशी फोड करणे अशक्य आहे. शिवाय महाराज जरी समाधिस्थ झाले तरी भक्तजनास ते जसे पाहिले होते तसे ते अद्यापही आहेत. हल्ली आपल्या भक्तजनास दृष्टांताने वगैरे अनेक चमत्कार करून दाखवित आहेत. या व बालकाप्रमाणे भक्तांचे संरक्षण करीत आहेत. काही होत नाही. महाराज अक्कलकोटास आल्यावर थोडेच दिवसात संस्थानावर मोठे संकट आले होते, पण ते स्वामींचे कृपादृष्टीने दूर झाले. ती हकीकत अशी आहे, सन 1857 सालचे बंडापूर्वी काही वर्ष अक्कलकोटास पिराजीराव भोसले म्हणून मानकरी होते. अक्कलकोटचे राजेसाहेब व सातारकर बुवासाहेब महाराज या उभयतांचे मन शुद्ध नसल्यामुळे पिराजीराव भोसले यांनी अक्कलकोटास बंड करून सातारकरांबरोबर लढाई करून त्यांचे सैन्याची फार खराबी केली. उभयता राजांचे तंट्यात इंग्रज सरकारने मध्यस्थीपणून समेट केला. बाजीराव साहेबास इंग्रज सरकारांनी ब्रह्मवर्तास नेऊन ठेवले होते. तेथे जाऊन पिराजीने बाजीरावाची नोकरी पत्करली. आपल्या गुणांनी पिराजी हा बाजीरावचे छोटेखानी सैन्याचा सेनापती झाला. ब्रह्मवर्तास असताना पिराजीस एक दासी पुत्र झाला. पुढे बरीच वर्षे गेल्यावर बाजीराव व पिराजी हे वारले व सन 1857 साली नानासाहेब पेशवे यांनी बंड केले. पिराजीचा मुलगा दाजीबा भोसले अक्कलकोटास होता. त्याचवर मालोजी राजे यांची फार प्रीती असून त्यास सर्व सल्लामसलत दाजीबास देत असत. पिराजीचे दासीपुत्रांची बंडासंबंधी पत्रे दाजीबास अक्कलकोटास गुप्त रीतीने येत असत. त्यापैकी काही पत्रे मुंबई सरकारच्या हाती येऊन त्यांनी ती सोलापूरचे कलेक्टर व अक्कलकोटचे पॉलिटिकल एजंट मे गोल्डस्मिथ साहेब यांच्याकडे पाठवून तुम्ही पॉलिटिकल एजंट असता, तुम्हास बातमी नाही हे तुमचे निष्काळजीपणाचे दर्शक आहे म्हणून ठपका दिला. त्यावरून पॉलिटिकल एजंट यांस फार वाईट वाटले. त्यांनी अक्कलकोटचे राजेसाहेबांस रागाने याद लिहिली की दाजीबा भोसले यांस आमच्याकडे एकदम पाठवून द्यावे. श्रीमंत मालोजी राजे यांचे दाजीबांवर प्रेम असल्याने ते त्यांस पाठविण्यास काकू करू लागले. आपल्या आज्ञेप्रमाणे राजेसाहेब करीत नाहीत हे पाहून पॉलिटिकल एजंट यांचा राग जास्ती वाढला. साहेबांनी राजेसाहेबांविरुद्ध सरकारात लिहून अक्कलकोट संस्थानाचा बंदोबस्त करण्यास आपणास लागेल तितक्या सैन्याची मदत मिळावी व त्याबद्दल हुकूम सोलापूर लष्करातील मेजर साहेब यांस परभारे जावा अशी विनंती केली. ही खबर अक्कलकोटास कळताच सर्वांची पाचावर धारण बसली. आता संस्थान जप्त होते असे सर्वांस वाटले. चिंतोपंत आप्पाटोळ, कारभारी व नाना वकील सातारकर यांनी विचार केला की अशा वेळेस स्वस्थ बसून उपयोग नाही.
पॉलिटिकल एजंट यांकडे जाऊन काहीतरी खटपट करून आलेला प्रसंग टाळला पाहिजे. श्री स्वामी समर्थांची त्यांनी आज्ञा मागितली. जा, काही होत नाही म्हणून महाराज म्हणाले. चरणी मस्तक ठेवून उभयता निघाले. ते सोलापुरात जाऊन साहेबांस भेटले. टोळ यांनी साहेबांस पुष्कळ प्रकारे विनवणी करून राजेसाहेबांचे चोख वर्तनाबद्दल साहेबांची खात्री केली. साहेब दयाळूच होते. त्यांनी टोळ्यांस अभयवचन दिले व सांगितले की आम्ही ज्या असाम्या मागतो आहे त्या मात्र पाठवून दिल्या पाहिजेत. चिंतोपंतांनी ती गोष्ट मान्य केली. त्याच संधीस हिंदुस्थानातून एक बंडातील मनुष्य अक्कलकोटास आला. तो डफ मृदंगाचे गतीवर फार चांगला वाजवीत असे. राजेसाहेबांस डफ वाजवून दाखवून खुश करून एकांती गाठ घ्यावी व बंडाबद्दल त्यांचे साह्य मागावे म्हणून तो आला होता. तसेच म्हैसूर संस्थानातून तेथील राजेसाहेबांकडून एक जंगम 4 माणसे बरोबर घेऊन आला होता. ही सर्व वहिमी माणसे व दाजीबा भोसले मिळून 27 माणसे आपणाकडे पाठवून द्यावीत म्हणून राजेसाहेबांस हुकूम आला. नाईलाज होऊन राजाने सर्वांस पकडून सोलापुरास पाठविले. साहेब खुश झाले व राजाबद्दल त्यांच्या मनात आलेला सर्व संशय दूर झाला. आता लष्कराचे काम नाही म्हणून त्यांनी सरकारात रिपोर्ट केला. दाजीबा भोसले यांस 3 वर्षे ठाण्याच्या किल्ल्यात नेऊन अटकेत ठेवले. नंतर सोलापूर जिल्ह्यात त्याने येऊ नये म्हणून ठराव झाला. म्हैसूरचे राजेसाहेब यांनी आमचा परागंद झालेला नोकर सोलापूरचे अधिकारी यांच्या ताब्यात आहे, त्यास संस्थानात परत पाठवावे म्हणून कमिशनरच्या मार्फत लिहिल्यावरून जंगमास म्हैसूर संस्थानात पाठवून दिले. बाकीचे इसमास काही दिवस अटकेत ठेवून मग खुले केले. याप्रमाणे आलेला प्रसंग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने टळला. तुझला राजा कोणी बनविला? महाराज नुकतेच अक्कलकोटस आले होते. त्यांच्या आगमनाने विपरीत सुपरीत भवेत असे होण्यास काय उशीर आहे? आलेला प्रसंग किती कठीण होता याचे अनुमान हल्ली करता येणार नाही. पण सन 1857 सालची धामधूम व बंडाळी मनात आणली म्हणजे ती वेळ किती आणीबाणीची होती हे लक्षात येईल. असो, तोफा व इतर हत्यारे संस्थानात राहू द्यावीत म्हणून सरकारने ठराव केला. यावेळी पूर्वी थोडेच दिवस मालोजीराजे यांचे वडील वारले होते. मालोजीराजे संस्थानाचे काम पाहत होते, पण सरकारातून त्यांस देण्यास आलेली वस्त्रे पॉलिटिकल एजंट साहेब बंडाचे धांदलीमुळे अटकावून ठेवली होती. त्यामुळे राजास यथाशास्त्र राज्याभिषेक झाला नव्हता. तो स्वामी महाराजांच्या कारकिर्दीत यथासंग झाला. सर्व प्रकारे राज्यात स्वस्थता झाली. राजाची गादी कायम राहण्यास स्वामी महाराजच कारण झाले. याबद्दल महाराजांच्या तोंडातून एक वेळ उद्गार निघाले होते. याबद्दल हकीकत खाली दिली आहे. वरील गोष्टी घडल्यावर काही वर्षांनी राजेसाहेब हे दाजीबा भोसले यांस जामीन होऊन अक्कलकोटास घेऊन आले. दाजीबांचे राजावर वजन होते, त्यामुळे तो वाटेल ती गोष्ट करीत असे. प्रजा फार त्रासून गेली. दाजीबाने चिंतोपंत आप्पा टोळ यांच्याबद्दल राजेसाहेबांच्या मनात वाईट भरवून दिल्यामुळे नाईलाज होऊन टोळ हे कारभार सोडून पुण्यात जाण्यास निघाले. टोळ हे स्वामी महाराजांचे भक्त होते. एके दिवशी श्री स्वामी महाराजांची स्वारी टोळांची बिराडी आली. रात्री त्यांच्याच घरी बस्तीस राहिले. रात्री भोजन झाल्यावर महाराजांनी शयन केले. काही वेळ गेल्यावर समर्थांनी आपणाशीच भाषण केले. तुझला राजा कोणी बनविला? निगा रखो मेहरबान कोणी केले? विसरलास तुझे चांगले व्हावयाचे नाही असे बोलून महाराज स्तब्ध राहिले. अर्थात हे शब्द राजास उद्देशून होते. पुढे चिंतोपंत आप्पाटोळ समर्थांची आज्ञा घेऊन पुण्यास गेले. महाराजांच्या वचनाप्रमाणे पुढे संस्थान जप्त होऊन राजास दुर्दिन आले, पण त्यावेळेसही महाराजांच्या कृपेने पुन्हा संस्थान राजेसाहेबांस परत मिळाले. दाजीबा भोसले यास ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवल्यावर एके दिवशी दाजीबाचा मुलगा व त्याची आत्या श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आली. दोघे समर्थांचे दर्शन घेऊन सन्निध बसले. तितक्यात महाराजांनी तीळ आणण्याची आज्ञा केली. सेवेकऱ्यांनी तीळ आणताच त्यातून एक मुठभर तीळ घेऊन दाजीबाच्या मुलाच्या हातात दिले व श्री स्वामी समर्थ म्हणाले, संपले, जा. पुढे काही दिवसांनी मकर संक्रांत आली. दाजीबाचा मुलगा आजारी पडून त्यास देवाज्ञा झाली. याप्रमाणे श्री स्वामी समर्थांची वचनोक्ती अनुभवास येत असे. काळजी का करीतोस? आम्ही तिला खंड्या नेमला आहे. विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने हे रहिमतपूर जिल्हा सातारा येथील राहणारे आहेत. अक्कलकोटचे राजेसाहेबांचे अप्पासाहेब मानकरी असल्याने ते अक्कलकोटास राहत असत. त्यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली, पण कोठे वर मिळेना. तेव्हा माने यांस मोठी चिंता प्राप्त झाली. कन्या रूपाने अप्रतिम सुंदर होती. आपले योग्यतेप्रमाणे व मुलीचे रूपाप्रमाणे वर कसा मिळतो याच्या आप्पासाहेबांच्या मनात निरंतर काळजी लागली. एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून आप्पासाहेबांनी महाराजांची विनंती केली की मुलीस चांगले स्थळ मिळत नाही, महाराजांनी कृपा करावी. श्री स्वामी समर्थांनी जबाब दिला की काळजी का करतोस? आम्ही तिला खंड्या नेमला आहे. आप्पासाहेब यांस आज्ञेचा अर्थ कळेना, पण महाराजांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला.
तेव्हा महाराज यांचे खंड्या नेमला आहे या आज्ञेचा अर्थ कळला. आप्पासाहेब साधारण मानकरी असून राजाबरोबर कन्येचे लग्न झाले म्हणून त्यांस फार आनंद झाला. आप्पासाहेब यांस पुष्कळ द्रव्य मिळून माने मंडळीत मोठमोठाल्या नेमणुका श्रीमंत खंडेराव महाराजांनी करून दिल्या. तीच आप्पासाहेबांची कन्या प्रस्तुतच्या बडोद्याच्या महाराजांची मातोश्री होत. पुढे आप्पासाहेब माने हे श्री स्वामींचे पूर्ण भक्त बनले. महाराजांचीही त्यांच्यावर पूर्ण कृपा होती. एक वेळ माने हे अक्कलकोटास पटवर्धन यांचे गणपतीचे देवळात येऊन राहिले असता प्रारब्ध योगाने त्यांस विषम ज्वराचे दुखणे झाले व प्रकृती फार बिघडली. आप्पासाहेबांचा नित्य श्री स्वामींचे दर्शनास जाण्याचा नेम असे. दुखण्यामुळे दर्शनास जाता येईना. मनात श्री स्वामींचे स्मरण माने करीत होते. भक्तवत्सल महाराज फिरता फिरता एके दिवशी गणपतीच्या देवळात आले. माने अवस्थ असून बेशुद्ध पडले होते. महाराजांनी त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरविला व काही वेळ बसून निघून गेले. दुसरे दिवसापासून आप्पासाहेब हे त्यांचे दुखण्यास फरक पडून ते चांगले झाले. तुझला आम्ही लिंग दिले आहे जा. पांडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोटच्या राजाचे आश्रित होते. त्यांस मालोजी राजे यांचे वडील शहाजी राजे यांनी आपल्या संस्थानाचा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब यांच्याकडून मिळाल्यास तुम्हाला इनाम जमीन 1000ची देईन म्हणून कागद लिहून दिला होता. त्याप्रमाणे शहाजीराव यांस संस्थानाचा अधिकार मिळाला. पण पुराणिक बुवांस कराराप्रमाणे त्यांनी इनाम जमीन दिली नाही. नित्य पुराणाच्या वेळेस जमिनीबद्दल पुराणिक बुवांची कुरकुर राजेसाहेबांजवळ चाले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे दैवयोगाने शहाजीराजे निवर्तले तेव्हा तर पुराणिक बुवा अगदी निराश झाले. पांडोबाचा श्री समर्थांचे दर्शनास नित्य जाण्याचा नेम असून महाराजांच्या ठिकाणी त्यांची फार निष्ठा असे. पुराणिक बुवांस महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत. जमिनीबद्दल विचार पुराणिका बुवांचे मनात हमेशा घोळत असे. एके दिवशी राजाने कबूल केलेली जमीन आपणास मिळावी म्हणून महाराजांची पुराणिक बुवांनी प्रार्थना केली. महाराज म्हणाले तुझला आम्ही लिंग दिले आहे जा. पुढे शहाजीराजे निवर्तले. त्यांचे दशदानात जमीन दान द्यावायची होती. ती जमीन पांडोबा पुराणिक यांस देऊन आपले वडिलांचा दस्त जमीन देण्याबद्दल त्यांजवळ असलेला आपले वडिलांचा दस्त काढून घ्यावा म्हणून कारभारी चिंतोपंत आप्पा टोळ यांनी श्री मालोजी राजे यांस सल्ला दिला. तो राजास पसंत पडून मौजे शिरवळ येथील शेरी जमीन 450 रुपये आकाराची पुराणिक बुवांस वंश परंपरेने इनाम करून देऊन सनद लिहून दिली. सदर जमिनीत श्री रामेश्वर म्हणून महादेवाचे लिंग आहे. देवालय उत्तम असून दोहो बाजूस ओढे वाहत आहेत व त्यांचे पाठ चालत आहेत. देवळाभोवती आंब्याची वगैरे झाडे असून ती फारच रमणीय आहे. असो तुला आम्ही लिंग दिले आहे म्हणून पुराणिक बुवांस महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रामेश्वराचे लिंग असलेली सुपीक शेरी जमीन त्यांस इनाम मिळाली. याप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. याप्रमाणे सर्व श्रोत्यांना माझा श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार. की आज भाग 2 आणि पूर्वार्ध 1 हा श्रोत्यांनी मनापासून ऐकला तर उद्या पुन्हा किंवा आज रात्री पुन्हा याचा पुढील भाग मी तुमच्यासमोर सादर करेन. तर घरीच राहा, कुटुंबियांची काळजी घ्या, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा किंवा तुमचं इष्टदैवत कोणतंही असो त्यांचं नामस्मरण करा. स्वामी सर्वत्र आहेत, स्वामी सर्वांमध्ये आहेत. आणि सर्व इतरांनाही काळजीपूर्वक सांगा की घरामध्ये राहा, बाहेर जाऊ नका. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या. शासनाला आपण सपोर्ट करा आणि श्री स्वामी समर्थ किंवा तुमचं कुलदैवत जे कोणी असेल त्याचं नामस्मरण करून आपल्या लहान मुलांनाही आध्यात्मिक भक्तीमध्ये तुम्ही ओढा लावा. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. आणि लवकरात लवकर सर्वांना या आजारातून किंवा या आलेल्या संकटातून मुक्ती मिळो अशी मीच नाही तर आपण सर्वांनी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करूया. आणि तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा मी रात्री किंवा उद्या तुम्हाला पुन्हा स्वामींच्या या कथा आणि कथांची बखर घेऊन येईन. तर ऐकण्यासाठी सर्वांनी जो मला आता प्रतिसाद दिला आहे, मला म्हणण्यापेक्षा श्री स्वामी समर्थांच्या गुणानुवादाला जो काही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. जय शंकर बाबा महाराजाय नमो नमः. त्या त्रिशूळा समती भेदक नजर कुणाची
ही दाढी धारी मूर्ती दिव्य तेजाची, गुडघ्या पाशी गुडघा घेऊन बसले. रुद्राक्ष मण्यांनी शंकर बाबा नटले. जे असून पांगळे मुजेत डोंगर चढले. अन जरा बोबडे परी शारदा डोले. कधी भेट घेण्या स्वामी समर्था गेले. रुद्राक्ष मण्यांनी शंकर बाबा नटले. कधी घेऊन झुरके अन मद्याचे घोट, भक्तांची नेले नीलबिंदुसी थेट. जन्मात कुणाला कळले नाही कुठले. रुद्राक्ष मण्यांनी शंकर बाबा नटले. भक्तांच रक्षुणी अगणित लीला करुणी. पटविली तयांना नाथपंथीची गहनी. निर्माण प्रसंगी हनुमंता समदिसले. रुद्राक्ष मण्यांनी शंकर बाबा नटले. ओम नमः शिवाय असा पुकारा करुणी. यह रंग निराला पहाच डोळे भरुणी. मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले. रुद्राक्ष मण्यांनी शंकर बाबा नटले. जय शंकर श्री स्वामी ओम. जय श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो नमः.